टीचिंग इज अ मिशन. अलार्ट स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आपण BTech कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग हा मेन कोर्स रन करतो. कन्फ्यूज नाही आहे ॲक्च्युली, पण ह्या AIच्या जगात जर तू म्हटलं ना तर तो गोंधळलेला आहे. काही गोष्टींची तुम्हाला क्लॅरिटी स्वतःला येणं, IAS व्हायचं असेल तर तुझे 20 तास बसून अभ्यास करण्याची तयारी आहे का याच्या पुढे? इंडस्ट्री अकॅडमिक गॅप काय आहे? त्याला इंडस्ट्री एक्सपोजर नाही. दिवसाचं वर्कशॉप इट डझंट मीन की त्याला त्या सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी आलेली आहे. स्पेशालिटी अलार्ट स्कूल ऑफ इंजिनिअरिंग बाकीच्या स्कूल्सपेक्षा वेगळं कसं आहे? अच्छा, कॉलेजमध्ये जे शिकवलं जातं ते खरंच इंडस्ट्रीमध्ये कामी येतं का? कामी येतं. तू जर म्हणशील तर फाउंडेशन शिकणं हे गरजेचंच आहे. त्याला जावा लँग्वेज येतंय, पण त्याला लॉजिकच नसेल त्या प्रोग्रामला बिल्ड करायला प्रॉब्लेम्स नाही. तसं मुलांना डे 1 पासून कन्सिस्टन्सी ठेवायची. पण तुम्हाला काय वाटतं, अरे खूप लांबचा प्रवास आहे, 4 वर्ष, मला 3ऱ्या वर्षाला जॉब मिळवायचा आहे. आणि मध्ये तुम्हाला एक पर्सनॅलिटी पाहिजे, राईट? हाऊ टू कॅरी युअर पर्सनॅलिटी, सॉफ्ट स्किल्स असतील, राईट? देन हाऊ अलार्ट इज डेव्हलपिंग दॅट स्किल्स इन द स्टुडंट. म्हणजे ज्याच्या बॅकलॉग नाही तो इंजिनियर कसा? तुम्ही काय सांगा? AIच्या प्रभावामुळे इंजिनिअरिंग किंवा ट्रेडिशनल ब्रांच यावरती काही परिणाम होतो? नाही, असा परिणाम नाही म्हणता येणार, पण प्रत्येकाला AI ऑप्ट करावं लागेल त्याचे कोर ब्रांचेस. असं होतं आता जेव्हा जेव्हा पण कुठे ऑटोमेशन येतं तेव्हा जॉब रोल्समध्ये फरक पडतो. हे तर आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागेल. आपण ओके, फ्युचरसाठी एक बेस्ट ब्रांच? नो आन्सर. आणि आमच्याकडे जेव्हा युनिव्हर्सिटी म्हणून तो एनरोल करतो तर मॅनेजमेंटला पण असं वाटतं की त्याला चांगला जॉब मिळवणं ही आमची जबाबदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी. क्षेत्र कुठलंही असो, पण त्या क्षेत्रात उतरण्याआधी फ्युचर, स्कोप आणि त्या क्षेत्रात लागणारा एक्सपिरियन्स जाणून घेणं खूप गरजेचं असतं. आज आपल्यासोबत आहेत अलार्ट स्कूल ऑफ इंजिनिअरिंगच्या डीन डॉक्टर मनीषा भेंडे मॅडम. यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत याच सगळ्या गोष्टी. करिअर कसं चूज करावं, यामध्ये फ्युचर काय, फ्युचर ग्रोथ काय, एक्सपिरियन्सची किती गरज. नमस्कार, मी यश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो ऑफस्क्रिप्ट ऐकताय का, जिथे आपण करतो खऱ्या आणि अनफिल्टर्ड गप्पा. जसं मी तुम्हाला सांगितलं, एखादं करिअर चूज करत्या वेळेस त्यामध्ये फ्युचर, त्यामध्ये ग्रोथ आणि एक्सपिरियन्सची काय गरज आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. तर मी स्वागत करतो डॉक्टर मनीषा भेंडे मॅडम यांचं. ओव्हर टू यू मॅम. थँक्यू यश. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर मनीषा भेंडे. मी डीन म्हणून काम करते अलार्ट स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. माझा जवळपास 27 वर्षाचा अनुभव आहे इंजिनिअरिंग स्टुडंटसोबत शिकवण्याचा. आणि माझ्या बाबतीत सांगायचं तर मी 98ला इंजिनिअरिंग केलं गव्हर्नमेंट कॉलेजमधनं. मग पुणे युनिव्हर्सिटीतनं मास्टर्स केलं आहे, PhD केलं आहे पुणे युनिव्हर्सिटीतनं. आणि आज जवळपास माझे 100 स्कोपस इंडेक्स, वेब ऑफ सायन्स इंडेक्स पेपर्स आहेत. एक 6 बुक आहे इंटरनॅशनल पब्लिशर्स. ओके. आणि माझ्या करिअर ग्रोथमध्ये मी खूप जवळून मुलांना अनुभवलंय, एक अकॅडमिशियन म्हणून, एक टीचर म्हणून, एक ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून. आणि माझा जवळपास 27 वर्षाचा अनुभव आहे इंजिनिअरिंग स्टुडंटसोबत. ओके. जवळपास मी 99ला माझं करिअर सुरू केलं आणि आता 2026. ओके. आणि माझ्या प्रवासाबाबतीत जर यश तू विचारशील तर मी 99ला लेक्चरर म्हणून जॉईन झाले. कारण तेव्हा लेक्चरर हाच टर्म होता, जे आपले ज्युनियर टीचर्स असतात इंजिनिअरिंगमध्ये. ओके. आणि लेक्चरर नंतर मग जसे पे कमिशन येत गेले, मग तुमचे पोझिशन्स. हे मी का सांगतेय तर तुमच्यासारख्या जनरेशनला या सगळ्या गोष्टी माहिती असायला पाहिजे की एक शिक्षक असतो, एक टीचर असतो, आणि मग काय आहे. कोणी म्हणतं की मी लेक्चरर होतो, कोणी असिस्टंट प्रोफेसर. सो हा करिअर पाथमध्ये एक सिनियॉरिटी आफ्टर PhD, आता मी प्रोफेसर आणि डीन म्हणून काम करते. ओके. तर माझं जवळपास हा मागच्या 5 वर्षाचा एक ॲडमिनिस्ट्रेशनचा अनुभव आहे. आणि 22 वर्ष मी क्लोजली मुलांसोबत काम केलेलं आहे, एक रिसर्चर म्हणून, एक मेंटर म्हणून आणि एक टीचर म्हणून. आणि हा खूप आनंददायी प्रवास होता. आणि मी एन्जॉय केलं माझं जे काय प्रोफेशन होतं. माझं जी मला पहिली ऑर्डर मिळाली होती, मी तुला प्रामुख्याने सांगू इच्छिते की त्या ऑर्डरवर एक लिहिलं होतं की टीचिंग इज अ मिशन नॉट अ प्रोफेशन. ओके. आणि त्यावेळेला मी एक 22 वर्षाचे होते. ॲट द एज ऑफ 22 आय स्टार्टेड माय करिअर, राईट. अँड दॅट टाइम आय फील की सिरियसली टीचिंग इज अ मिशन, राईट. आणि त्या मिशनप्रमाणे मग माझा प्रवास सुरू झाला, जो आत्तापर्यंत
डीन म्हणून मी अलाडला काम करते. ओके. अलाड स्कूल ऑफ इंजिनिअरिंग बद्दल तुम्ही काय सांगाल विद्यार्थ्यांना? ओके. अलाड स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आपण बी.टेक कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग हा मेन कोर्स रन करतो. त्याच्यामध्ये आपल्याकडे 6 ते 7 स्पेशलायझेशन आहेत. या स्पेशलायझेशनमध्ये आपलं AI, ML आहे, डेटा सायन्स आहे, राईट. त्याच्यानंतर सायबर सिक्युरिटी, IoT असे सगळे स्पेशलायझेशन आपण दिलेले आहेत. या स्पेशलायझेशन सोबतच आपण NEP 2020 जे प्रामुख्याने मुलांना, पालकांना, आता काही गोष्टी नवीन आहेत, काही जे या संबंधित ज्यांना नॉलेज आहे एज्युकेशन सिस्टम बाबतीत, तर त्यांना ते कळेल एक्झॅक्टली की काय आहे. तर आपलं एक एज्युकेशन सिस्टममध्ये NEP 2020ला आपल्या गव्हर्नमेंटनी जे प्रिव्हियस एज्युकेशन सिस्टम सुरू होतं त्याची एक पॉलिसी तयार केली. ओके. त्याला आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणतो. Yeah. आणि ह्या पॉलिसीच्या अंतर्गत आपण बरेचसे कोर्सेस जे 3 वर्षाचे होते ते 4 वर्षाचे केलेले आहेत. का? कारण आपण जे बाहेर आपला भारतातला विद्यार्थी प्रवेश घेऊ इच्छितो तर त्याला 3 वर्षाची डिग्री व्हॅलिड नव्हती, राईट. म्हणजे BSc असेल 3 वर्ष, BCom असेल. तो एक महत्त्वाचा फरक आहे आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये. आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपण मल्टीडिसिप्लिनरी, इंटरडिसिप्लिनरी, मेजर्स, मायनर्स, ऑनर्स हे सगळे आपण आपल्या अलाडमध्ये पण इंजिनिअरिंगमध्ये अंतर्भूत केलेले आहेत. ओके. याचा अर्थ असा आहे की मुलांना इंजिनिअरिंग सोबत खूप वेळा असं वाटतं त्याला मॅनेजमेंट शिकावं, त्याला दुसऱ्या फील्डमध्ये, मला लॉमध्ये थोडंफार काही करायचं आहे, तर ते मायनर सब्जेक्ट्समधून ते घेऊ शकतात. एखादा कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या मुलाला वाटलं की मला मेकॅनिकलचा EVचा सब्जेक्ट पण शिकायचा आहे, मला रोबोटिक्स ऑटोमेशन घ्यायचं आहे, तर आपल्या अलाड युनिव्हर्सिटीमध्ये आपला बेसिकच आहे की आपण NEP इम्प्लिमेंट केलंय आणि असे ऑप्शन्स आपण प्रत्येक मुलांना देतोय. त्याला आपण एक बास्केट म्हणतो, 10-15 सब्जेक्ट्स आपण त्याच्यामध्ये टाकले आणि त्याच्यामध्ये मल्टीडिसिप्लिनरी सब्जेक्ट्स मुलं ऑप्ट करू शकतात. परत आपण ऑनर्स म्हणतो. ऑनर्स म्हणजे एक स्पेशालिटी आहे ज्याच्यामध्ये एक्स्ट्रा क्रेडिट मुलाला घ्यायचं आहे. ओके. आणि प्रामुख्याने हा महत्त्वाचा मुद्दा मला सांगू इच्छिते की माझ्या स्कूलच्या अंडर आपण NEP पूर्णपणे इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे विथ व्हेरियस स्पेशलायझेशन. ओके. मीन्स आता एखाद्या विद्यार्थ्याने तुमच्या इथे एका स्पेसिफिक कोर्सला ऍडमिशन घेतला, सपोज IoTला एखाद्या विद्यार्थ्याने ऍडमिशन घेतला, पण त्याला त्यानंतर एखाद्या दुसऱ्या फील्डमध्ये किंवा त्याला कुठेतरी जायचंय, त्यासाठी पण आपण सपोर्ट करताय. येस. कारण कसं आहे, आपला जो करिक्युलम आपण जो डिझाईन केलाय तर ते मला सगळ्याच पालकांना आणि मुलांना सांगावं वाटतं की कोणतंही, म्हणजे आता कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग म्हटलं आणि हे वेगळे स्पेशलायझेशन जरी आपण म्हटले तरी असं असतं की बेसिक फाउंडेशन हे तुम्हाला शिकावंच लागतं. आणि आपण काय केलेलं आहे की बेसिक फाउंडेशन आपण 4 सेमिस्टरपर्यंत सगळं स्ट्रॉंग मुलांचं करून घेतो. ओके. राईट. त्याच्यामध्ये प्रॉबॅबिलिटी मॅथमॅटिक्स असेल, AI साठी लागणारं डेटा स्ट्रक्चर्स असतील, डेटाबेस सिस्टम्स असेल, कम्प्युटर नेटवर्क असतील, हे फाउंडेशनल सगळे सब्जेक्ट आपण 4 सेमिस्टर कॉमन ठेवलेत. त्यामुळे मुलाला आता फायदा काय आहे, आज जर त्याला वाटतंय की मला IoTमध्ये जायचंय, राईट, पण 5व्या सेमिस्टर नंतर तो त्याचं स्पेशलायझेशन चेंज करू शकतो. ओके. राईट. त्याची आपण योजना आपल्या करिक्युलममध्ये करून ठेवलेली आहे. ओके. मॅम, सपोज आपण कन्सिडर केलं की इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स मोस्ट ऑफ कन्फ्यूज असतात, कारण एक इंजिनियर प्रत्येक दिशेने धावायचा प्रयत्न करतो की मला बिझनेसमध्ये पण जायचं आहे, मला क्रिएटिव्हिटी पण करायची आहे, मला जॉब्स पण करायच्या आहेत, गव्हर्नमेंट जॉब पण करायच्या आहेत. तर या सगळ्यामध्ये इंजिनिअरिंग विद्यार्थी एवढा कन्फ्यूज असतो, हा त्याचा ड्रॉबॅक आहे का हा त्याचा चांगला पॉईंट आहे? नाही, मी तुला आता एका शब्दात सांगते. कसं असतात, आजचा स्टुडंट कन्फ्यूज नाही आहे ॲक्च्युली, पण ह्या AIच्या जगात जर तू म्हटलं ना तर तो गोंधळलेला आहे. जसा तुझा प्रश्न आहे की मला काय करू वाटतं, मला खूप ऑप्शन्स आहेत, राईट. आणि मग त्या केसमध्ये काय होतं बेटा, त्यांना क्लॅरिटी नसते काही गोष्टींची. ते खूप महत्त्वाचं आहे. क्लॅरिटी असणं की माझी स्वतःची पर्सनॅलिटी काय आहे, मी कुठे डेव्हलप करू शकते. कारण काय होतं, आज ChatGPT आणि ह्या सगळ्यांमध्ये तुम्ही काय करतात, खूप ह्यूज ॲम्पल अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन इज अवेलेबल. प्रत्येक जण काय असतं, जॉब अपॉर्च्युनिटी म्हटलं मग तुम्हाला काहीतरी एक ऑप्शन्स येतात. कोणीतरी एक IAS ऑफिसर झालेला तुम्ही बघतात, तुम्हाला वाटतं की अरे ते पण फील्ड माझ्यासाठी आहे, राईट. आणि मग काय होतं की तुमच्याकडे जी सगळी इन्फॉर्मेशन आहे, या सगळ्या गोष्टी आहे, खूपशे टूल्स आहेत तुमच्याकडे, पण तुम्हाला काय बेटा एक डिरेक्शन नाही. हा एक या नवीन मुलांचा प्रॉब्लेम आहे. मग ती डिरेक्शन कशी आणायची, तर तुम्ही स्वतःला एक सेल्फ अनालिसिस करायचं, एक स्वॉट अनालिसिस म्हणतो. आणि पोस्ट 18 जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये येता
तुम्ही ऑलरेडी 18 वर्षाचे असतात. काही गोष्टींची तुम्हाला क्लॅरिटी स्वतःला येणं किंवा एखाद्यांना मेंटर पकडायचं, ओके. कोणाला गाईड पकडायचं. आपले टीचर्स असतात, आपले पेरेंट्स असतात किंवा समाजातले आपले काका असतील, मामा, जो पण तुम्ही एखाद्याला गुरु मानता त्यांच्यासोबत हे डिस्कस करणं गरजेचं आहे. ओके. कारण ह्या AI पूर्वी काय होतं, आमच्या वेळेला आम्हाला कोणीतरी सांगायचं आणि आम्ही त्यांना आदर्श मानायचो आणि आम्हाला वाटायचं की हेच बेस्ट आहे. या. पण आता AIच्या गुगल त्या सर्चमध्ये काय झालं, तुम्हाला इतके ऑप्शन्स आहेत आणि त्यामुळे काय होतं, तुमचा गोंधळ तरुण मुलांचा जो तयार झालेला आहे तो असा डिरेक्शन नाहीये त्याला. त्याच्यासाठी एखादा मेंटर, चांगलं डिस्कस करणे की हे ऑप्शन्स आहेत, माझा स्किल सेट काय आहे, वेदर माझ्याकडे समजा तुम्ही गव्हर्नमेंट जॉब म्हटला, तुला IAS व्हायचं असेल तर तुझी 20 तास बसून अभ्यास करण्याची तयारी आहे का याच्या पुढे, राईट. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वतःला विचारली पाहिजे. एक मेंटर, गुरु पकडायचा, त्याच्याकडून काही गाईडलाईन्स घ्यायच्या, राईट, जेणेकरून तुम्हाला क्लॅरिटी येईल तुमच्या प्रोफेशनल करिअरला सिलेक्ट करण्यासाठी. ओके. अलाडमध्ये मग यासाठी आपण गाईड कसं करतो? सपोज एखादा विद्यार्थी अलाडकडे अप्रोच करतो की मला इंजिनिअरिंग करायची पण मला बऱ्याच गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. सपोज लेट्स टेक एक्झाम्पल, मी तुमच्याकडे ऍडमिशनसाठी मी तुम्हाला बोलतोय मला फार्मसीत ऍडमिशन घ्यायचंय, पण मला माझा कल सिव्हिलमध्ये पण आहे, माझा कल मॅनेजमेंटमध्ये पण आहे, मला बिझनेस पण करायचा आहे, पण मला इंजिनिअरिंगचे जे सब्जेक्ट आहेत ते मला फॅसिनेटिंग वाटतात, पण काही कारणास्तव मला आता फार्मसी करावी लागते. मग अशा एका विद्यार्थ्याला तुम्ही कसं टॅकल कराल? मी जसं पहिलाच माझ्या प्रश्नामध्ये म्हटलं की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, याचं जे उदाहरण तुला दिलं, त्या उदाहरणामध्ये हे जे कन्फ्युजन्स आहेत, रादर IIT NITनी पण या गोष्टी सुरू केलेल्या आहेत. की त्याला वाटतं की मला इंजिनिअरिंग फॅसिनेटिंग वाटतं, त्याच्यासोबत मला याही गोष्टी लागतात, मला याही फील्डला वाटतं, तर तो मायनर्स त्याचा स्टडी करू शकतो. म्हणजे त्याचा जो मेजर कल आहे तो त्यांना मेजर सब्जेक्ट्स म्हणून घ्यायचा आणि उरलेले जे क्रेडिट्स आहेत, समजा 20-30% क्रेडिट्स म्हणतो आपण, जसं आपला क्रेडिट सिस्टममध्ये आपला 165 to 180 पर्यंतचे क्रेडिट्स असतात, तर 20-30% क्रेडिट्स ह्या सब्जेक्ट्समध्ये घेऊन तो टेस्ट करू शकतो, राईट. की मला ह्या दोन्ही फील्डमध्ये जर का इंटरेस्ट आहे तर मग मला मेजर्स आणि मायनर्समध्ये काय होतं, तो मायनरमध्ये पुढचं मास्टर्स पण करू शकतो, राईट. मग तो ऑप्शन असे आम्ही मुलांना गाईड करतो, बेटा काय आहे. परत मग कसं असतात की परत आम्ही थोडंसं हे पण बघतो की करिअर अपॉर्च्युनिटीज आणि हे काय आहे, ऑप्शन्स काय आहेत जॉबचे. तर आपल्याकडे कॉर्पोरेट रिलेशन ऑफिसर आहे, आपण त्यांना पण भेट करून देतो, राईट, की तुला फार्मामध्ये जॉब्स आहेत, याच्यामध्ये जॉब्स आहेत, किती इंडस्ट्रीज आहेत, असं सगळं पिक्चर आपण त्या मुलांना क्लिअर करतो आणि मग त्याला गाईड करतो, मेंटर करतो त्याचा राईट पाथ चूज करण्यासाठी. ओके मॅम, तुम्हाला काय वाटतं इंडस्ट्री अकॅडमिक गॅप काय आहे? ओके, आता बघ कसं असतं, इंडस्ट्री अकॅडमिक गॅप आहे आणि तो ॲक्सेप्टेड आहे आम्हाला सगळ्यांना अकॅडमिकला. कारण कसं होतं, टीचर्स जे आपल्याकडे असतात, आपण जे अपॉइंट करतो, तर आपल्याला इंडस्ट्री एक्सपोजर नाही ॲक्च्युली. आणि आपण खूप वेळा त्या बुकिश नॉलेजमध्ये जातो, म्हणजे जे आपण सब्जेक्ट्स डिफाईन करतो तरी पण आणि एक 10-15 वर्षापूर्वी तर ते खूप जास्त होतं प्रामुख्याने, आणि आता हा हळूहळू जो गॅप आहे तो कमी होण्याचा इंडस्ट्री आणि अकॅडमिया दोन्ही पण प्रयत्न करतात, राईट. आणि तो प्रयत्न असा करतोय आपण की आपण इंडस्ट्रीजला कनेक्ट करतोय, त्यांचे MOUs आहेत आपले, आणि आपण मुलांना इंडस्ट्री ट्रेनिंग्स देतो, राईट. आणि जे आत्ता इंडस्ट्रीत चाललंय कदाचित आपण 5-6 वर्ष मागे आहे जे आपण करिक्युलममध्ये करतोय, आणि ॲक्च्युअली काम काय, जसं एक लेट्स से तू जर एक्झाम्पल घेतलं की टेस्टिंग नावाचा एक आम्हाला सब्जेक्ट असतो, सॉफ्टवेअर टेस्टिंग. मग आता सॉफ्टवेअर टेस्टिंग थिअरॉटिकली आता टीचर पण काय करणार, बिकॉज त्यांना माहिती नाही आहे, राईट. मग आमच्याकडे जे काही बुक्स आहेत, रेफरन्सेस आहेत, काही यूट्यूब व्हिडिओज आहेत, त्याच्याप्रमाणे आपण एका फ्लोमध्ये आपला लेसन प्लॅन बनवतो, तो मुलांना डेलिव्हर करतो, राईट. पण मग आम्ही काय करतो आता की जे टेस्टिंगमध्ये ॲक्च्युअल काम करतोय त्याचे आपण एक 3-4 दिवसांचा मुलांसाठी वर्कशॉप्स अरेंज करतो, राईट. आणि मग पण काय होतं बेटा, हे 3-4 दिवसाचं वर्कशॉप इट डझंट मीन की त्याला त्या सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी आलेली आहे, म्हणून तो गॅप जो आहे तो मी असं म्हणणार नाही की तो पूर्ण निघालाय, राईट. आपण प्रयत्न करतोय आणि तो निघावा याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करू. ओके मॅम, अलाड स्कूल ऑफ इंजिनिअरिंग विषयी तुम्ही काय सांगाल? स्पेशालिटी, इन द सेन्स ऑफ स्पेशालिटी, अलाड स्कूल ऑफ इंजिनिअरिंग बाकीच्या स्कूल्सपेक्षा वेगळं कसं आहे? अच्छा, तसं म्हणशील तू तर आपण आत्ताच मी जे बोलले त्याच्याप्रमाणे आपल्याकडे एक प्रामुख्याने आपण 3-4 गोष्टींकडे लक्ष देतोय. मुलांचं स्किल डेव्हलप करण्यावर आपण लक्ष देतोय. स्किल म्हणजे जसं मी म्हणाले की MOUs आहेत आपल्या इंडस्ट्रीजसोबत,
आणि त्या स्किल्समध्ये वेगवेगळ्या टाईपचे स्किल्स असतात, राईट. ॲप्टिट्यूड आहेत, पर्सनॅलिटी आहे, टीमवर्क आहे, या सगळ्यांवर आपण काम करतो. ओके. आणि आपला जो प्रामुख्याने म्हणशील तर NEP बेस्ड करिक्युलम आहे, जेणेकरून मुलांना हे सगळे ऑप्शन्स आपण आधी बोलल्याप्रमाणे मिळतात. तो दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरं जर तू म्हणशील तर आपण इंडस्ट्री रेडी करण्याचा प्रयत्न करतो त्यांना, ओके. राईट. आणि एक्सपर्ट्स करून आपण त्यांचे इंटरव्ह्यूज करून घेतो, राईट. आणि आपण प्री टेस्ट त्यांना रेझ्युमे रायटिंग, लिंक्डइन, म्हणजे स्वतःला कसं प्रेझेंट करायचं, कसं करायचं. प्रेझेंटेबल कसं करायचं, या छोट्या छोट्या गोष्टींवर आपण प्रयत्न करतो. आणि आपल्याकडे प्रामुख्याने मेंटर मेंटी सिस्टम आहे, एक पर्सनल टच जो म्हणतो आपण. म्हणजे माझ्या कॉलेजमध्ये जर तू म्हणशील तर एक 20 मुलांच्या मागे एक टीचर आपण अपॉइंट केलेला आहे. ओके. तर त्याला येणाऱ्या सगळ्याच अडचणी, कधी हॉस्टेल प्रॉब्लेम्स असतील, कधी त्याची पर्सनल इश्यूज असतील, राईट. कारण कसं होतं, मुलाला, विद्यार्थ्याला घडवताना फक्त अकॅडमिक आणि एज्युकेशन महत्त्वाचं नाही. कारण आता मुलांना खूप गोष्टींचं आहे, ताणतणाव आहेत, त्यांना ते हँडल करण्याची त्याची कपॅसिटी नाही. आणि खूप वेळा पालकांसोबत ते बोलू शकत नाही, राईट. म्हणून आपण काय केलं, त्याचे जे मेंटर्स असतात ते मेंटरशी तो पहिला डिस्कस करतो. मग मेंटरकडून मग आमच्याकडे येतात आणि आमच्याकडे काउन्सिलर सिस्टम पण आहे. म्हणजे त्या काउन्सिलरकडे आपण घेऊन जातो आणि काउन्सिलिंग पण आपण पर्सनल मुलांना देतो. ओके. कॉलेजमध्ये जे शिकवलं जातं ते खरंच इंडस्ट्रीमध्ये कामी येतं का? इंडस्ट्रीमध्ये कामी येतं. तू जर म्हणशील तर फाउंडेशन शिकणं हे गरजेचंच आहे. तुम्ही जर म्हणणार की फक्त आपण इंडस्ट्रीतल्या लोकांना बोलवायचं आणि इंडस्ट्री फक्त ट्रेनिंग द्यायची, पण कोणताही विषय शिकताना एक लक्षात ठेव की त्याचा कोर माहिती पाहिजे, त्याचा जो आत्मा आहे तो माहिती पाहिजे. आता बेसिकमध्ये तुम्हाला ॲडिशन सबस्ट्रॅक्शन जर माहीत नसेल तर तुम्हाला पायथागोरसचा थेरम डायरेक्ट येणार नाही, राईट. त्याचं अप्लिकेशन येणार नाही. मॅथ्सला जर तुला अप्लाय करायचं असेल तर मॅथ्सचे फाउंडेशनल फॉर्म्युलाज, थिओरम्स माहीतच पाहिजे. म्हणून मला एक अकॅडमिशियन म्हणून नेहमी वाटतं की कोर सब्जेक्ट्स त्याला असायलाच पाहिजे. पण टूल्स आणि टेक्नॉलॉजी तो केव्हा शिकणार, जेव्हा त्याचं फाउंडेशन स्ट्रॉंग आहे. त्याला जावा लँग्वेज येतंय पण त्याला लॉजिकच नसेल, त्या प्रोग्रामला बिल्ड करायला, प्रॉब्लेम स्टेटमेंट आल्यावर जर त्याला कळतच नसेल तर मग काय करणार आपण, राईट. म्हणून अकॅडमिकमध्ये जे चाललंय ते एकदम ॲब्सोल्यूट आणि रिप्लेस करता येणार नाही, राईट. त्याची गरजच आहे. आजकाल बरेच विद्यार्थी बोलतात की मला बऱ्याचशा फील्डमध्ये करिअरविषयी जायचं आहे, मला करायचं बरंच काही आहे. लेट सपोज आपण एका विद्यार्थ्याचं उदाहरण घेऊयात. तो बोलतो की मला या सेमला मला जावा पण शिकायची आहे, C++ पण शिकायची आहे, DSA पण करायचं आहे, मला जॉबसाठी रेडी पण करायचं आहे. मोस्ट ऑफ स्टुडंट्स बोलतात की 2nd, 3rd इयरला आम्ही करायला लागणार. पण ॲट द एंड ऑफ 4th इयर ते तोपर्यंत पण बऱ्याचशा गोष्टी विसरून जातात, तेव्हा करत काहीच नाही. यामागं मूळ कारण काय? मूळ कारण जर म्हटलं तर कन्सिस्टन्सी कमी आहे. जे पण तुम्ही एक प्लॅनर बनवता, जेव्हा तुम्ही प्रोफेशनल डिग्रीमध्ये ॲडमिशन घेता आणि फर्स्ट सेमिस्टरपासून तुमचा जो प्रवास सुरू होतो, तर मग आपण क्रेडिट सिस्टम केलेलं आहे आणि ग्रॅज्युअल आपण ग्रोथला सिलेबस डिझाईन करतो. तसं मुलांना डे 1 पासून कन्सिस्टन्सी ठेवायची, राईट. जो त्याचा प्लॅनर आहे तेव्हापासून त्यानं प्लॅन करायचं आणि जे मेंटरिंग करतात युनिव्हर्सिटी किंवा स्कूल्स त्याच्याप्रमाणे पर डे त्यांनी ते फॉलो करायचं, तरच तो अचीव्ह करू शकेल. मुलं काय करतात, पहिल्या 2-3 सेमिस्टर ते एन्जॉय करतात. नवीन नवीन प्रोफेशनल डिग्री सुरू झालेली असते, त्यांना वाटतं 11th-12th मध्ये आम्ही खूप अभ्यास केला आणि आता आम्ही नाही करणार काही, आणि त्यामध्ये ते 2-3 सेमिस्टर वेस्ट करतात, राईट. पण जर त्यांना डे 1ला त्याचं प्लॅन केलं आणि इफ ही ऑर शी इज कन्सिस्टंट इनफ टू रोल आउट दॅट प्लॅन, तर तो 100% सक्सेसफुल होईल. पण मॅम सपोज आता मी 7 दिवसाचा प्लॅनर बनवला आहे, मी 7 दिवसांमध्ये DSA शिकणार किंवा जे काही असेल ते मी शिकेल 7 दिवसांमध्ये. पण त्या एखाद्या दिवसाचा गॅप आला, काहीतरी नाही. पहिला प्रश्न तर मी तुला सांगेल यश की असं 7 दिवसा DSA कधी शिकत नसतात मुलं. नाही, तरी पण कसं असतात की जो डे 1 पासून तुमचा करिक्युलम सुरू झालेला आहे, ते डेटा स्ट्रक्चर्स हा सब्जेक्ट जो आहे, कारण तुझा प्रश्न बरोबर आहे. कारण मुलं असाच विचार करतात, मी 7 दिवसात डेटा स्ट्रक्चर शिकणार आहे, मी 5 दिवसात डिस्क्रिट मॅथमॅटिक्स करणार, मी OS या दिवसांमध्ये करणार. तुम्ही केव्हा हे सगळं जागी होता, जेव्हा तुम्हाला 3rd इयरला सांगण्यात येतं. म्हणजे आपण कन्सिस्टंटली युनिव्हर्सिटी सांगते, पण तुम्हाला काय वाटतं, अरे खूप लांबचा प्रवास आहे, 4 वर्ष, मला 3ऱ्या वर्षाला जॉब मिळवायचा आहे. आणि ह्या परसेप्शन मध्ये तुम्ही पहिले 4 सेमिस्टर जास्त करत नाही. म्हणून माझं सगळ्या विद्यार्थ्यांना एक आव्हान आहे की जेव्हा जेव्हा त्या करिक्युलम मध्ये तो सब्जेक्ट आलेला असतो त्याला तुम्ही 100% न्याय देणं गरजेचं आहे. मग तेव्हाच कमांड करणं गरजेचं. करेक्ट. तुझा प्रश्नही बरोबर आहे, कारण मुलांचं म्हणणंच तसं आहे की आम्ही
असं प्लॅनर बनवतो आणि आम्ही करतो. नो, कारण तो जर सब्जेक्ट करिक्युलम मध्ये दिलाय तो तेव्हाच्या तेव्हा ते फाउंडेशनल सब्जेक्ट्स करून टाकायचे, सो दॅट तुम्ही तुमचा जो टाइम आहे तुम्ही टूल्सवर देऊ शकतात, नवीन टेक्नॉलॉजी तुम्ही डेव्हलप करायला मदत Yeah. होते, इनोव्हेशनवर तुम्हाला भर देता येतो Yeah. आणि ह्या सगळ्यांचा उपयोग होतो तुम्हाला. आणि ग्रॅज्युअल स्ट्रक्चर असं बनवलंय की तुम्ही रेडी रेकनर 6व्या सेमिस्टरला व्हायलाच पाहिजे. मॅम सपोज आता आपण बोलतो स्किल्स गरजेच्या आहेत, तर या स्किल्स म्हणजे नेमकं काय असतं? आता स्किल्स म्हटलं तर बघ, अकॅडमिक मध्ये आपण वर्गात शिकवतो मुलांना, राईट, टीचर आपले सांगतात आणि मुलं ऐकतात. पण कसं होतं, इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला एक पर्सनॅलिटी पाहिजे, राईट, हाऊ टू कॅरी युअर पर्सनॅलिटी, सॉफ्ट स्किल्स असतील, राईट, सॉफ्ट स्किल्स आणि त्याच्यानंतर तुमचं टीम बिल्डिंग असेल, राईट. मग टेक्नॉलॉजिकल स्किल्स येतात, ज्याच्यामध्ये आज मार्केटमध्ये काय डिमांड आहे त्या गोष्टी तुम्हाला येत आहेत का, Yeah. राईट. मग हे सगळे टेक्नॉलॉजिकल स्किल्स असणार आहे, तुमचे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट्स आहेत, तुमचं ॲप्टिट्यूड आहे, तुमचं टीम बिल्डिंग आहे, टीममध्ये कसं काम करायचं, हे सगळे स्किल्सच्या म्हणजे- लिस्टमध्ये देर आर मेनी, जस्ट आय मेन्शन 4 to 5. ओके, देन हाऊ अलार्ड इज डेव्हलपिंग दॅट स्किल्स इन देअर स्टुडंट्स? येस, आता हे स्किल्स डेव्हलप करण्यासाठी आपल्याकडे कॉर्पोरेट रिलेशन अँड ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिस आहे. ओके. त्या ऑफिसला आपण ही जबाबदारी दिलेली आहे की त्यांनी वेगवेगळ्या इंडस्ट्रीजशी कनेक्ट करायचं आणि त्या इंडस्ट्रीशी कनेक्ट करून आपण त्यांचे MOU करायचे आणि त्या MOU थ्रू आपण हे स्किल्स देणार आहे. परत दुसरं असं आहे की काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत बेटा, राईट. त्या प्लॅटफॉर्मला एक स्कूल म्हणून, म्हणजे माझ्या स्कूलमधनं आम्ही त्या प्लॅटफॉर्मवर मुलांना रजिस्टर करायला लावतो, ज्याच्याने त्यांचे कोडिंग स्किल्स डेव्हलप व्हायला पाहिजे. जसं हॅकर रँक आहे, कोड शेफ आहे, हॅकर अर्थ आहे, राईट. हे झाले कोडिंगचे स्किल्स. टेक्नॉलॉजिकल स्किल्ससाठी आपण एक्स्ट्रा ट्रेनिंग देतो कॉर्पोरेट रिलेशन ऑफिसमधून. आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये जसं पॉड आणि सुपरसेट सारखे प्लेसमेंटचे प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यामध्ये कंपन्यांनी स्वतःनी त्या हे बनवलेले आहेत, काय म्हणायचं, क्वेश्चनायर बनवलेले आहेत. ते क्वेश्चनायर आपण पोरांना देतो, त्याच्यावरून आपल्याला कळतं की मुलांचं पोझिशन काय आहे, आता मुलाला ते येतंय का, राईट. आणि त्याच्यानंतर मग आम्ही आयडेंटिफाय करतो त्या मुलाला कसली गरज आहे, राईट. हे सगळे प्रयत्न आपण करतो. म्हणजे लेट्स से मी एक्झाम्पल देते की ऍप्टिट्यूड, एकेका मुलाचा ऍप्टिट्यूड कमी असतो पण तो टेक्नॉलॉजीत खूप चांगला असतो, राईट. मग आम्हाला ते सेकंड इयरला वगैरेच आयडेंटिफाय करायचं असतं की त्या मुलानं कुठं भर द्यावा आणि मग ते आम्ही त्यांना कळवतो. पण मॅम आता त्यात विषय तर राहणारच आहेत. लेट सपोज आपण सेकंड इयरला जरी गेलो तर सेकंड इयरला M2 M3 वगैरे सब्जेक्ट असतात आणि एखाद्या विद्यार्थ्याचा कल कोडिंगच्या साईडने जास्त आहे, तर मग त्याला M2 तर पास, M3 पास करणंच आहे त्याला. तर मग यासाठी तुम्ही काय एफर्ट्स घ्याल? पास करणं त्याला गरजेचंच आहे, कारण त्यांनी हे बघ, जर करिक्युलम मध्ये प्रत्येक सब्जेक्ट दिलेला आहे तर तो आपल्याकडे एक बोर्ड ऑफ स्टडीज असतात, ते मेंबर्स असतात 12 मेंबर, आणि त्या 12 मेंबरच्या सहमतानी, त्यांच्या गायडन्सनी आपण हा करिक्युलम डिझाईन करतो. हा मला किंवा तुला वाटला किंवा माझ्या 4 टीचरला वाटला म्हणून हा करिक्युलम अजिबात डेव्हलप झालेला नाहीये. आपल्याकडे 7 ते 8 इंडस्ट्रीचे मेंबर्स आहेत, कोर अकॅडमिशियन्स आहेत, रिसर्चर्स आहेत चांगल्या मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट मधले. आणि जेव्हा हा करिक्युलम डिझाईन होतो तर ते त्याला मॅन्डेटरी आहे, राईट. ते सोपं किंवा कठीण नाही, तो मॅन्डेट आहे. त्या करिअरमध्ये करायचं असेल तर त्यांनी तो अभ्यास केलाच पाहिजे, करायलाच पाहिजे, त्याला अल्टरनेटिव्ह नाही. ओके मॅम, सपोज आता बॅकलॉग्स लागले, इंजिनिअरिंग स्टुडंटचं मोस्ट कॉमन असतं आणि एक वाक्य पण चालतं विद्यार्थ्यांमध्ये, ज्याचे बॅकलॉग नाही तो इंजिनियर कसा. तर तुम्ही काय सांगा? तर बॅकलॉगची जी भीती आहे ती भीती कशी काढतो तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये? हे बघ, आम्ही तर पहिला फोर्स करतो की तुझं रेग्युलर टर्म मध्येच सगळं व्हायला पाहिजे. आणि याच्यासाठी आपल्याकडे अलार्डमध्ये स्पेशल एक व्यवस्था आहे ज्याला आपण इंटरनल असेसमेंट म्हणतो आणि एक्सटर्नल असेसमेंट म्हणतो. आपण फॉर्मेटिव्ह आणि समेटिव्ह, जसं NEPनी सांगितले ते. मग ह्या असेसमेंटमध्ये काय होतं बेटा की आपण जेव्हा टेस्ट घेतो, पहिली युनिट टेस्ट होते, मग त्याच्यात आम्हाला एक आयडेंटिफाय होतं की मुलगा कुठं स्टँड होतोय. काही मुलं ज्या युनिट टेस्टमध्येच जर का ती फेल झाली असेल तर माझे जे तुला सांगितलं तसं मेंटर्स आहेत ते लोक चेक करतात आणि आपण एक क्रायटेरिया आहे, स्लो लर्नर आणि ऍडव्हान्स लर्नर, राईट. आणि मग ते आपण स्लो लर्नरच्या जरा लिस्टमध्ये टाकतो आणि मग आपण विचार करतो की त्याला कुठं कुठं अडचणी येत आहेत. मग ते सब्जेक्ट टीचर त्यांना थोडं गाईड करतात आणि त्या गायडन्स नंतर पोरं करतात, इम्प्रूव्ह करतात. मोस्ट ऑफ द स्टुडंट्स दे इम्प्रूव्ह ऑन,
पण तू म्हणतो तसंही आहे की 100% निकाल नसतो, रिझल्ट नसतो. या आणि जेव्हा गाईड पण करते, टीचर सांगते तुम्हाला होमवर्क, हे तुला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायचे, हे सगळं जर त्या मुलांनी नाही केलं तर जी मुलं ते प्रयत्न करत नाहीये त्यांचा बॅकलॉग लागतो. ओके आता लागला म्हणून त्याला काय सगळं आयुष्य संपत नाही त्या मुलाचं, एक लक्षात घे. राईट, त्याच्यावर त्याला ओव्हरकम करून परत अभ्यास करणं, त्याला रेमेडियल क्लासेस नावाची एक व्यवस्था आहे आपल्याकडे. ते एक्स्ट्रा क्लासेस आपण देतो आणि त्यांच्याकडून ते करून घेतो. ओके. एआयच्या प्रभावामुळे इंजिनिअरिंगच्या ट्रेडिशनल ब्रांचेस आहेत यावरती काही परिणाम होतो? नाही, असा परिणाम नाही म्हणता येणार, पण प्रत्येकाला एआय ऑप्ट करावं लागेल त्याच्या कोर ब्रांचेसमध्ये. ओके राईट, म्हणजे आता जसं मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, कारण आता एआय सगळीकडे आहे, कुठलंही क्षेत्र एआय सोडून चालणार नाही. या रादर तू म्हणशील तर MBBS असेल, फार्मा असेल, म्हणजे मेडिकल सेक्टरमध्ये सुद्धा आता एआय एक्वायर झालेलं आहे. ओके सो इंजिनिअरिंगमध्ये तर कोरच आहेत आपल्या ब्रांचेस, राईट. या आणि ऑटोमेशन्स असतील, राईट, आणि रोबोटिक्स असतील, तर ह्या सगळ्यांना एआय सोबत जावं लागेल. Yeah. म्हणजे आपण जर कन्क्लुजन मध्ये म्हटलं तर आपल्याला इंटिग्रेट करावं लागेल प्रत्येक कोर सिस्टम विथ एआय. ओके मॅम, मार्केटमध्ये जो फ्लो चाललाय की सगळेजण एआय CSE याच ब्रांचेस चूज करतात, तर यामुळे विद्यार्थ्यांचा कोर ब्रांचेस कडे जॉब्समुळे कल कमी होतोय का? त्यामागे तुम्हाला ऍज अ अकॅडमिक हेड काहीतरी वेगळं कारण वाटतं? हे बघ कसं होतं, आता जेव्हा जेव्हा पण कुठे ऑटोमेशन येतं तेव्हा जॉब रोल्स मध्ये फरक पडतो. Yeah. राईट, हे तर आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागेल. एक्सेप्टेड त्या गोष्टी. आपण असं नाही म्हणणार की कोणतं चांगलं किंवा वाईट, राईट, पण आहे, फॅक्ट्स आहेत. आता तुम्ही ऐकत असाल की खूप जणांचं असं म्हणणं आहे की आता सॉफ्टवेअर डेव्हलपर्सचे जॉब्स कमी झालेले आहेत, एआयचे Yeah. एजंट्स आहेत, जनरेटिव्ह एआय आहे, Yeah. राईट, आणि हे मान्य करावं लागेल बेटा आपल्याला. राईट, आहे, जे फॅक्ट्स आहेत ते आहेत. आहे Right. ते. आणि जसं मशिनरीज आहेत, जसं मेकॅनिकलचे काही ऑटोमेशन्सचे हब्स आहेत जिथे माणसांची संख्या जरा कमी लागते, ओके किंवा रादर तू आता मेकॅनिकल जर म्हटला तर मेकॅनिकल ऍब्सोल्यूट नाही झालेले, प्रत्येक ठिकाणी लागणार आहे. पण कसं झालं, आता EV आलंय, इलेक्ट्रिकल व्हेकल्स आले, या आणि EV म्हणा किंवा हे काही जे ऑटोमेशन व्हेकल्स आहेत, ऑटोमेटेड व्हेकल्स आहेत, याच्यामध्ये सगळ्याच फील्डचं इंटिग्रेशन आहे. या म्हणून तू जर म्हटला तर थोडासा प्रभाव पडला, हे मानावं लागेल आपल्याला. या कारण प्रत्येक एज्युकेशन सिस्टम्समध्ये असं आहे की 60 किंवा 120 ची जर कोर ब्रांचची इनटेक असेल तर त्याच ठिकाणी 1200-1800 कम्प्युटर सायन्सची इनटेक आहे. या रिझन बिईंग की सीएसच्या मुलांना सगळ्याच सेक्टरमध्ये सीएसची मुलं लागणार आहे, कम्प्युटर सायन्सची मुलं लागणार आहे, एआय लागणार आहे, या राईट. कारण पहिला कसं होतं की सपोज मेकॅनिकलची कंपनी आहे, प्युअर कंपनी, तर तिथे एकूण एक मेकॅनिकल रिलेटेडचाच विद्यार्थी किंवा जो पण एम्प्लॉई आहे तो त्याच सेक्टर मधला लागायचा. Yeah. पण आता जसं म्हटलं की प्रत्येक सेक्टर हे एआय ला इंटिग्रेट झालेलं आहे, तर मला सांग, जर का 100 माणसं लागत असतील तर तुम्हाला 10-20-30% पण मुलं लोक तुम्हाला एआय बेस्ड माहिती असणारे, प्रोग्रामिंगचे स्किल्स असणारे लागणार आहे. त्यामुळे 100 जिथे लागत होता इंजिनियर प्युअर कोर कोर्सचा, त्याच्यामध्ये आता काय झालं, 70-30% झालं. या राईट. मग त्यांनी प्रामुख्याने फरक काय पडला की त्याची जी एम्प्लॉयमेंट आहे ही थोडीफार का होईना कमी झाली, हे आपल्याला मान्य करावं लागेल. या आणि एम्प्लॉयमेंट कमी झाल्यामुळे असं झालं की CS जे कम्प्युटर सायन्स आहे ह्या ब्रांचमध्ये लोकांचा कल वाढला. ओके हे एक रिझन आहे. ओके मॅम, मग अलाडमध्ये आपण कोर ब्रांचेस साठी काय काम करत आहोत, किंवा आज एखाद्या विद्यार्थ्याला कोर ब्रांचमध्ये ऍडमिशन घ्यायचंय तर आपल्याकडे त्या सगळ्या फील्ड्स ओपन आहेत का? आपण ह्या सगळ्या फील्ड्स ओपन करणार आहे मुलांसाठी, आणि आपलं लॅब डेव्हलपमेंटचं काम चालू झालेलं आहे. राईट, आपण इंडस्ट्रीशी टायअप केलेलं आहे आणि रादर आपण सगळ्यांना अप्रोच करतो की ॲडव्हान्स लॅब आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये व्हायला पाहिजे, आणि त्याच्या प्रयत्नातून आपण NBT टेक्नॉलॉजी म्हणा, महिंद्रा आणि SAE इंडिया म्हणून आहे आपल्याकडे, ह्या सगळ्यांशी आपण टायअप करतोय जेणेकरून आपण पहिले लॅब डेव्हलपमेंटवर भर देऊ, ज्या ऑटोमेशन लॅब्स असतील, आणि त्याच्यानंतर आपण कोर ब्रांच ह्या नेक्स्ट इयर पासून आपण ऍड करणार आहे. ओके हा आपला प्रयत्न आहे बिंग अलाड युनिव्हर्सिटी, कारण त्याला डावलून चालणार नाही. राईट, कारण त्याला लागणार आहे, म्हणजे लोक लागणारच आहे. राईट, असं नाही होणार की कोर ब्रांचला महत्व नाही आणि एकही माणूस लागणार नाही, आणि त्याच दृष्टीने युनिव्हर्सिटी प्रयत्न करते. ओके आपण आपल्या फॅकल्टीची टीचिंग क्वालिटी चेक करण्यासाठी काय काम करता? ओके, चांगला प्रश्न आहे यश.
कारण कसं असतं, कोणत्याही युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूटचा महत्वाचा घटक आहे फॅकल्टी. या कारण मुलांना घडवण्याचं सगळ्यात महत्वाचं काम त्याच्याकडे आहे, फॅकल्टीचं. राईट, फॅकल्टीचं आहे. आणि बिईंग अ डीन, बिईंग अ मॅनेजमेंट, आपल्याला हे माहिती पाहिजे की वर्गात मुलाला डिलिव्हरी नीट होतीये का. या कारण जर कोर्स डिलिव्हरी नीट असेल तर त्याच्यामध्ये आपण एक आउटकम बेस्ड एज्युकेशन आपण जे म्हणतो आता ओबीई, की प्रत्येक विद्यार्थी हा शिकला की नाही, राईट, त्याचा आउटकम आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागतं. आणि ते आउटकम कॅल्क्युलेट करताना फीडबॅक सिस्टम हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. ओके. मग त्या फीडबॅकच्या आपल्या प्रोसेसेस अशा आहे की आपल्याकडे ERP आहे स्ट्रॉंग. आपण त्या आपले क्वेश्चनायर्स आहेत आणि आपण ते क्वेश्चनायर स्टुडंट्सला फ्लोट करतो. आणि ते फ्लोट केलं की त्याचे जे काही फीडबॅक्स असतात ते आमच्याकडे डीनकडे डायरेक्ट येतात, ओके. राईट. ते टीचर्स आणि यांना कळत नाही काय आहे ते. ओके. आणि मग तो फीडबॅक आला की आपण त्याचं अनालिसिस करतो. कुठल्या पॅरामीटरवर माझा टीचर कमी आहे हे बघा. प्रत्येकामध्ये काही स्किल सेट खूप स्ट्रॉंग असतात, काही कमी असतात. या आणि मग आपण त्यांना 1 to 1 बोलवतो, त्यांना आपण कळवतो की तुला इथे हे इम्प्रूव्ह करायला पाहिजे. या. आपण त्याला एक रिपोर्ट देतो आणि त्याला टाइम देतो आपण, राईट. या. आणि ते टाइम दिल्यानंतर आपला एक सेकंड फीडबॅक असतो की जस्ट टू चेक ते झालेलं आहे का इम्प्रूव्हमेंट का नाही. या. हा झाला डीन लेवलचा फीडबॅक. अलाडमध्ये आपण रिसर्च आणि इनोव्हेशनसाठी काय काम करत आहात आता सध्या? ओके. रिसर्च आणि इनोव्हेशन म्हटलं तर आपल्याकडे रिसर्चचा सेल आहे एक, ओके. राईट. आपल्याकडे हेड्स आहेत रिसर्चचे. आणि मला खूप आनंद होतो सांगताना की 80 ते 90 रिसर्च स्कॉलर्स आपल्याकडे वेगवेगळ्या फील्ड्समध्ये काम करतात, राईट. दे आर एनरोल्ड इन ऑल द 5 schools विथ व्हेरियस सब्जेक्ट्स. त्याच्यानंतर हा झाला रिसर्चचा मुद्दा. त्याच्यानंतर आपल्याकडे इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन सेल आहे, IIC सेल म्हणतो आपण त्याला. या IIC सेलच्या माध्यमातून आपण त्यांना IPRs, कॉपीराईट्स, राईट, ह्या सगळ्यांना मदत करतो. त्याच्यामध्ये आपण आयडियाथॉन, ह्या कॉम्पिटिशन्स घेतो, हॅकॅथॉन्स घेतो, मुलांना प्रमोट करतो. आंतरप्रिनरशिपसाठी आपण त्या मुलांना त्याच्यासाठी मदत करतो, राईट. सो आपल्याकडे R&D आणि IIC सेल आहे आणि त्यांचे हेड्स प्रत्येक स्कूलचे जे कोऑर्डिनेटर्स आहेत त्यांच्या थ्रू आपण मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करतोय, बिंग अलाड युनिव्हर्सिटी. आणि मला खूप छान वाटतं हे सांगताना की रिसेंटली आम्ही मोर दॅन 350 कॉपीराईट्स आपण फाईल केले. ओके. आणि ते रिसर्च कल्चर आपल्याकडे तयार झालं, थोडं इनोव्हेशन कल्चर, की माझी जी आयडिया आहे ती मी रजिस्टर करावी, राईट. आपल्याकडे 5-6 ऑलरेडी स्टार्टअप्स आहेत मुलांचे, राईट. आपण त्यांना गायडन्स देतो. आणि पब्लिकेशन पण आपले चांगले आहेत विद्यापीठाचे आणि वी आर इम्प्रूव्हिंग ऑन आवर पब्लिकेशन्स ॲज वेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांनी पर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक स्कूलमध्ये R&D आणि IICचे हेड्स आहेत, फॅकल्टी कोऑर्डिनेटर, आणि खूप साऱ्या स्पर्धा यांचं आयोजन आपण करतो. ओके. मॅम, अलाडमध्ये तुम्हाला काय वाटतं अजून कोणत्या पोकळी आहेत किंवा गॅप्स आहेत ज्या तुम्ही भरून काढणार आहात तुमच्या काळामध्ये? ओके. तू जर गॅप म्हणशील तर बघ, कुठलंच कोणी परफेक्ट नसतं, Yeah, राईट. absolutely. जर तू IIT NITलाही विचारलं तर त्यांच्याकडे सुद्धा रँकिंग आहे आणि प्रत्येकाला वाटतं की मी ह्या ठिकाणी कुठेतरी कमी आहे. या. पहिला गोष्ट म्हटलं तर आपल्याला, जसं आत्ताच आपला पहिला प्रश्न झाला रिसर्च रिलेटेड, तर आपल्याला रिसर्च स्ट्रेंथनिंग करावं लागेल, ओके. राईट. आपण स्टार्ट केलेला आहे पण त्याला स्ट्रेंथनिंग करणं. मग ते स्ट्रेंथनिंग करताना आपल्याला काही सेंटर ऑफ एक्सलन्स एस्टॅब्लिश करायला लागतील. ग्लोबल एक्सपोजरसाठी आपल्याला काही छानसे कोलॅबरेशन्स करावे लागतील, Okay. राईट. हे इम्प्रूव्हमेंट म्हणजे ग्लोबल कोलॅबरेशन्स असतील, सेंटर ऑफ एक्सलन्स असतील, चांगल्या चांगल्या लॅब्स जेव्हा आपल्या विद्यापीठामध्ये आपण एस्टॅब्लिश करू तर आपोआपच ते इंडस्ट्रीचे लोक येतील, रिसर्चचे लोक, आणि त्या इंटरॅक्शननी आपल्या विद्यार्थ्याला पण त्याची मदत होईल. ओके. तर ते एक खूप चांगलं इम्प्रूव्हमेंट आपण बिईंग अलाड युनिव्हर्सिटी करू शकतो. ओके. इंजिनिअरिंग निवडताना विद्यार्थ्यांनी कोणते 3 महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवावे आणि इंजिनिअरिंग चूज करावी, ऑल दो ब्रांचेस वगैरे सगळं काही त्यात इन्क्लूड करून? ओके. म्हणजे 12वी पास झालेल्या मुलांनी, राईट, 12th पास स्टुडंटसाठी. तर 12th पास स्टुडंटसाठी पहिला असं मला म्हणायचंय की त्याचा स्वतःचा कशामध्ये इंटरेस्ट आहे. ओके. कारण काही मुलांचं ना बेटा 7वी-8वी पासून ड्रीम असतं की मी जर खूप छान डिझाईन्स काढतोय तर मग मला मेकॅनिकल मध्ये जायचंय कारण मला चांगलं येतं ते. प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह असतो. काही जणांचे घरातले बिझनेसेस असतात, राईट, ते त्यांना जॉईन करायचे असतात, राईट. तो मला असं म्हणायचंय की खूप पॅरामीटर त्यांनी ठरवावे की असं काही बॅकिंग आहे का, तोही थोडा विचार करावा की जेणेकरून मी माझ्या घरातल्या बिझनेसला काय डेव्हलप करतो.
Yeah. खूप वेळा मुलांना असं असतं की वडील करतात म्हणून मला हे करायचंच नाहीये. या खूप वेळा ते रॉंग असतं बेटा, कारण कसं असतं आजकाल तर मॅनेजमेंटमध्ये फॅमिली बिझनेस आणि आंतरप्रेनरशिप असे सब्जेक्ट आलेले आहेत. तर Yeah. तुम्ही त्याला ग्रो करताना काय करता हाही मुद्दा, कारण आमच्या खूपशा फ्रेंड सर्कलमध्ये असं आहे की वडिलांचा जो बिझनेस आहे ज्याच्यात 200 लोक काम करतात, पण मग मला असं वाटतं की कुठंतरी जाऊन तुम्ही एक जॉब मिळवण्यापेक्षा आहे त्या सेटअपमध्ये तुम्ही छान काय करता, तो माझा पहिला गायडन्स राहील. दुसरं असं आहे की काही ठिकाणी असे बिझनेसेस नाहीये, मान्य आहे, तर त्याचा स्वतःचा काय इंटरेस्ट आहे. काही मुलांना IT मध्ये इंटरेस्ट असतो, त्यांना IT करावं. काहींना सिव्हिल कन्स्ट्रक्शन मध्ये इंटरेस्ट असतो, तो त्याच्या पद्धतीने घ्यावा. पण मला महत्वाचं सांगायचं आहे की जॉब अपॉर्च्युनिटीज कशात आहे, ओके. नेक्स्ट 5 years मध्ये कुठं मला नोकरी मिळेल. कारण कसं असतात खूप वेळा आपण इंटरेस्ट म्हणून म्हणतो, पण काय असतं की ते नॅरो डाऊन सेक्टर असतं. दिस इज माय पर्सनल ओपिनियन डिअर. असं नाही की प्रत्येकाने ते ऐकावं किंवा त्याच्याप्रमाणे जावं. खूप वेळा मुलांना पालक सांगत असतात की तू हे कर, त्याच्या मागचा मुद्दा असा असतो की 4 वर्ष शिक्षण झालं की माझ्या मुलाला एक तर नोकरी मिळावी किंवा त्यानं स्वतःचा बिझनेस तरी सुरू करावा किंवा माझा एक्झिस्टिंग बिझनेस तरी जॉईन करावा, असे कंटिन्यू करावा. तर यासाठी तो पण मुद्दा पालकांचं जे म्हणणं आहे ते विद्यार्थ्यांना घेतलं पाहिजे की जॉब अपॉर्च्युनिटीज कशात आहे. फक्त आज मला असं वाटतंय माझा हा इंटरेस्ट आहे राईट, पण खूप वेळा इंटरेस्ट हा तुम्हाला नोकरी देतोच असं नाहीये राईट. हे माझं पर्सनल मत आहे राईट, असं नाहीये, प्रत्येकाने त्याच्यावर विचार करावा. रॅपिड फायर घेऊयात, त्यामध्ये तुम्हाला 1 लाईन मध्ये आन्सर्स राईट राईट राईट. आपण क्वेश्चन विचारूयात. ओके. CGPA वर्सेस स्किल्स. AI की इंजिनियर्स? बोथ. AI विथ इंजिनियर. स्मार्ट आन्सर. इंजिनियर विथ AI रादर. इंजिनियर विथ AI. नाइस वन. प्लेसमेंट की स्टार्टअप? Both. It is depend on the interest, but startup is the better option because you are creating jobs. ओके. सक्सेसफुल होण्यासाठी लक की हार्डवर्क? Hard work. इंजिनिअरिंग की एखादी दुसरी कोणती फील्ड? Any field as per the interest of student. ओके. फ्युचर साठी एक बेस्ट ब्रांच? No answer. Because you can't define future. Okay. So, but whatever and whenever you are taking any or selecting any professional course, ओके. you should have the skills, right? You have to do hard work ओके. and you should be consistent enough. ओके. Then you will get a success. Just go with the flow or break the flow? Both. It depends on personality. Some people are very comfortable with the go with the flow, but Okay. they are very strong. Some people they can break the flow. ओके. तुम्ही आज आपण जे काही डिस्कशन्स केलेत, तर या डिस्कशन मध्ये तुम्ही आम्हाला एक सारांश काय द्याल? ओके. आता सारांश म्हटला तर मी एक सगळ्यात चांगलं सांगू शकते बघ, आपल्या ह्या सगळ्या अकॅडमिक सिस्टमचे आम्ही स्टेक होल्डर्स म्हणतो. त्या स्टेक होल्डर्स मध्ये इंडस्ट्री हा एक स्टेक होल्डर आहे, इंडस्ट्री पर्सन्स आहेत. त्याच्यानंतर महत्वाचा स्टेक होल्डर संस्थेसाठी विद्यार्थी असतो, पालक असतो राईट. मग ह्या सगळ्या स्टेक होल्डर्स मध्ये मला असं म्हणायचंय की विद्यार्थ्याचं जे फ्युचर आहे ते 3 लोकांवर अवलंबून आहे. ओके. सगळ्यात महत्वाचं जर एक पर्सनल टचला म्हटलं तर एक स्वतः टीचर, त्याचा पालक आणि युनिव्हर्सिटी और अकॅडमिक इन्स्टिट्यूट ओके. वेअर स्टुडंट इज स्टडिंग. ओके. कळलं. आणि या तिघांचा मला असं म्हणायचं की या सगळ्यांची तिघांची एक संयुक्त जबाबदारी आहे त्या मुलाला घडवण्याची राईट. कारण तो विद्यार्थी त्याच्या पालकांनाही वाटतं तो बेस्ट घडावा, त्याच्या शिक्षकालाही वाटतं तो बेस्ट घडावा. आणि आमच्याकडे जेव्हा युनिव्हर्सिटी म्हणून तो एनरोल करतो तर मॅनेजमेंटला पण असं वाटतं की त्याला चांगला जॉब मिळवणं ही आमची जबाबदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ते म्हणून एज्युकेशन इन्स्टिट्यूट म्हणजे याच्यामध्ये सगळे घटक आले. विद्यार्थी आला, त्याच्यानंतर पालक आले, त्याच्यानंतर कोण आलं, एज्युकेशन इन्स्टिट्यूट आलं राईट. म्हणजे मॅनेजमेंट आपण एका अर्थी म्हणू. मग मला असं म्हणायचं की आपल्या विद्यार्थ्याची किंवा आपल्या टीचरची काय जबाबदारी आहे त्या विद्यार्थ्याच्या प्रती, तर त्याला व्हॅल्यूज देणं, त्यांना चांगलं डिरेक्शन देणं. कारण या ChatGPTच्या जगात इन्फॉर्मेशन त्या मुलाकडे खूप आहे आणि तो भरकटला नाही गेला पाहिजे. त्यामुळे चांगली दिशा देणं, त्याला व्हॅल्यूज शिकवणं राईट आणि त्याला चांगलं बनवणं ही एका शिक्षकाची जबाबदारी.
दुसरा म्हणशील तर पालकांचं काय असतं, खूप वेळा ना खूप स्वप्न असतात मुलांच्या प्रती, आणि त्या स्वप्नांचं खूप वेळा ओझं होतं अरे त्या विद्यार्थ्याला. या हे मी खूप 27 वर्षात ऑब्झर्व केलंय. तर म्हणून मला असं वाटतं की त्यांना असं प्रेशर देऊ नका. डोंट कम्पेअर की मी असा घडलो म्हणून माझा मुलगा असा घडलाच पाहिजे, राईट. आणि खूप वेळा जे मार्क्स असतात त्या मुलाचे आलेले, ते मार्क्स हे त्याचं पास्ट आहे, या आणि फ्युचर काय आहे, त्याचे स्किल्स आहेत. Skills त्यानं आहेत. त्या स्किल्सला धरून त्याचं भविष्य घडवायचं असतं त्या मुलाला. म्हणून मला असं वाटतं त्याला प्रेशर न देता त्याला एक सपोर्ट द्या, त्याला अंडरस्टँडिंग द्या. ही जबाबदारी कोणाची आली, पालकांची आली. आणि आमची इन्स्टिट्यूशन म्हणून जबाबदारी काय आहे, तर नुसतं डिग्रीवर कागदावर त्याला सर्टिफिकेट देणं ही आमची नुसती जबाबदारी नाहीये. तर आपण त्याला स्किल बेस्ड बनवणं, त्याला फ्युचर रेडी एज्युकेशन देणं, त्याचं एम्प्लॉयमेंटसाठी त्याला प्रयत्न करणं, त्याला जर बिझनेस सुरू करायचं असेल तर त्याला आम्ही मदत करणं, ही सगळी एक संस्था म्हणून आमची जबाबदारी आहे. ओके. म्हणून मला असं वाटतं की या एआयच्या युगामध्ये जगामध्ये काय होतंय, खूप सगळं स्पीडने चाललंय. या आणि त्या स्पीडमध्ये आपण सगळ्यांना स्टुडंट्सला फक्त सक्सेसफुल नाही बनवायचंय, तर आपण त्या विद्यार्थ्याला कॅपेबल बनवायला हवंय, तो कॉन्फिडेंट बनला पाहिजे, आणि तो एक रिस्पॉन्सिबल सिटीजन बनला पाहिजे. या हे आमचं स्वप्न आहे, बिईंग अ युनिव्हर्सिटी. ऍब्सोल्युटली. ओके. ओके. येस, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.